हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आलोय अष्टविनायक पैकी एका गणपती मंदिर मध्ये, वरदविनायक महाड इथे। माझ्याबरोबर एक माझा पार्टनर्स आहे आणि आणखी पण फॅमिली आहे, पण ते आता सध्या इकडे तिकडे फिरतात। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघूया वरदविनायक। आम्ही विघ्नेश्वर ट्रॅव्हल्सने अष्टविनायक दर्शन करण्यासाठी निघालो। इथे बोरिवलीवरून 5:30 वाजता आम्ही निघालो आणि आम्ही आज पहिला गणपती बघणार आहे वरदविनायक। मंदिर के पीछे दत्ता मंदिर है, वहाँ पे कांच के अंदर रखा है लेफ्ट साइड में। रसमत ऋषि थे, उनको माँ को उन्होंने श्राप दिया था, तो बहुत साल उन्होंने यहाँ पे जंगल में ओम गण गणपति नाम। सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सच्या गाईडने थोडीफार माहिती दिली ह्या वरदविनायक गणपतीबद्दल आणि आम्ही आता बसमधून उतरलो आणि दर्शनासाठी चाललोय। आम्ही 5:30 ते 8 वाजेपर्यंत कंटिन्यू ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे आम्ही फ्रेश व्हायला चाललो आणि इथे वाटेत विठ्ठल रखुमाईचं एक मंदिर आहे छोटंसं, त्याचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे चाललोय फ्रेश होण्यासाठी। इथे पे अँड पार्क साठी पण जागा आहे, तुम्ही इथे पे करून पार्क करू शकता। आम्ही आता फ्रेश होऊन गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चाललोय। गणपतीचं दर्शन घ्यायला जाताना आम्हाला इथे एक वाटेत छोटंसं मंदिर लागलंय, गावदेवीचं मंदिर आहे। तर आम्ही आधी ह्या गावदेवीचं दर्शन घेणार आहे, मग पुढे जाणार आहे। एकदम छान असं हे मंदिर आहे छोटंसं। गावदेवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही आता पोहोचलोय श्री क्षेत्र वरदविनायक महाड इथे। आम्ही मंदिराच्या समोर आहे आणि इथे चप्पल स्टँड आहे, फ्री चप्पल स्टँड, त्याच्यावर आम्ही चप्पल ठेवून आता आम्ही चाललोय गणपतीच्या दर्शनासाठी। इकडे नो पार्किंग बोर्ड आहे आणि इथे दर्शनासाठी रांग आहे। ह्याच्या साईडला पण आणखी एक स्टँड आहे चप्पलसाठी। त्याच्या साईडने थोडं पुढे गेलं की इथे खूप सारे शॉप आहेत, जिथे आपण देवासाठी नारळ वगैरे, फुलं वगैरे, हार वगैरे घेऊ शकतो आणि त्याच्या समोरच इथे प्रवेशद्वार आहे। तिथून आम्ही आता चाललोय गणपतीच्या दर्शनासाठी। रायगड जिल्ह्यात असलेले हे वरदविनायक महाड हे गणपतीचे मंदिर महाड येथील वरदविनायक अष्टविनायकांपैकी चौथे गणपती म्हणून ओळखले जाते। ह्या मंदिराचा जरी जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराच्या आतील भाग पेशवेकालीन आहे आणि हेमाडपंथी आहे आणि हा गणपती प्राचीन असल्याचे म्हटले जाते। हा गणपती येथे वरदविनायक म्हणजे समृद्धी आणि यश देणारा ह्या स्वरूपात राहत होता आणि ही मूर्ती स्वयंभू आहे आणि 1690 मध्ये धोंडू पौंडकर यांना येथील तलावात सापडली आणि 1725 मध्ये कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवलकर यांनी येथे एक मंदिर बांधले आणि महाड गावाची स्थापना केली। या गणपतीची आपल्याला एकदम जवळून पूजा करता येते, पण इथे फोटोशूट करायला अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी इथे हा फोटो दाखवते तुम्हाला। तुम्ही गणपतीची मूर्ती बघू शकता। हे मंदिराच्या बाहेरील परिसर आहे। हे मंदिर परिसर एका सुंदर तलावाच्या एका बाजूला आहे। इथे आपल्याला तलाव दिसतंय, तलावाच्या समोर एक मस्त कमान केलेली आहे, ज्याच्यावर अष्टविनायकांचे कोरीव काम केलेले आहे आणि हे इथे सुरेख असं तलाव आहे। ह्या तलावामध्येच ह्या वरदविनायकाची मूर्ती भेटली होती। इथे आपण मस्त फोटोशूट पण करू शकतो। एकदम स्वच्छ आणि एकदम सुंदर असं हे तलाव आहे। इथे मंदिर परिसरामध्ये दत्त मंदिर पण आहे, तिथे आम्ही आता दर्शन घेण्यासाठी आलोय। एकदम छोटंसं पण सुरेख असं हे मंदिर आहे। इथे केतू, शनी, राहू ह्या देवांची पण मूर्ती आहे आणि इथे दत्ताची सुरेख अशी मूर्ती आहे। इथे मंदिर परिसरामध्ये आपल्याला श्री अष्टविनायक दर्शनचा पूर्ण नक्षा पण बघायला मिळतो। हा नक्षा आपण बघू शकतो। इथे 8ही अष्टविनायकच्या 8ही गणपती आहेत। इथे नवग्रहांचे फोटो पण आहेत, सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी सगळे इथे फोटो लाईन मध्ये लावलेले आहेत, आपण इथे बघू शकताय। इथे मंदिराबाहेर परिसरात आपल्याला इथे मार्केट पण दिसते, खूप मोठं मार्केट आहे। प्रसाद, फुलं वगैरे आणि खूप काही इथे आपण खरेदी करू शकतो। खूप मोठं मार्केट आहे इथे।
मंदिरापर्यंत येणारा पूर्ण रोड इथे स्टॉलने भरलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल आहेत. हे वरदविनायक मंदिर महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि खोपोली जवळील खालापूर तालुक्यात वसलेल्या महाड गावात आहे. हे मुंबईपासून 63 किलोमीटर आणि पुण्यापासून 85 किलोमीटर आहे. गणपतीचं दर्शन घेऊन झाल्यावर आणि मार्केट फिरून झाल्यावर आता वेळ झालेली आहे नाश्ता करायची आणि आम्ही आता इथे श्री कृपा मंगल कार्यालयामध्ये नाश्ता करायला आलेलो आहे, जिथे सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सने आमच्या नाश्त्याची सोय केलेली आहे. इथे बुफे लागलेला आहे. बुफेमध्ये पूर्ण नाश्ता आहे आणि सगळे नाश्ता घेऊन इथे ऑलमोस्ट सगळे लोक बसलेत. आम्ही पण घेतलाय. उपमा आहे, वडा आहे, चटणी आहे आणि हे झाल्यावर आम्ही चहा कॉफी पण पिणार आहे. प्लस आम्हाला 500 ml ची एक पाण्याची बॉटल पण दिली आहे ह्या लोकांनी नाश्त्याबरोबर. तर आम्ही आता सगळे इथे बसून नाश्ता एन्जॉय करतोय. मम्मी, पप्पा, भाभी आणि जितेन भाई तिकडे बसलेत नाश्ता करायला आणि आम्ही इथे बसलोय. जय, हिरेन भाई आणि खुशबू मस्त नाश्ता एन्जॉय करतोय. नाश्ता झाल्यावर इथे आम्ही चहा कॉफी पण घेतलेली आहे. आपण आता इथे बुफे बघूया. बुफे कसा सेट केलेला आहे. इथे उपमा आहे, त्याच्यानंतर इथे वडा आहे, बटाटा वडा. इथे स्पून ठेवलेत, नंतर शेव, चटणी आणि चहा कॉफी आहे. नाश्ता करून झाल्यावर आम्ही आता परत मार्केट फिरत चाललोय आमच्या बसकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.